मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदाम दड्डंधकारापह हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथां पुण्डरीकाधातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं निरामृजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे दिगरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस गुरुना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला जे अखंड जीवनारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संतांच्या संगतीबद्दल महत्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आज शिवरात्र आहे। माझ्या डोक्यात अभंग होता शिव भोळा चक्रवर्ती किंवा तुम्ही विश्वनाथ, पण इथं आल्यावर असं कळलं का हा वैष्णव मेळावा आहे। रात्री कीर्तन आहे, मग रात्रीचे महाराज त्या विषयावर बोलतील, पण हा वैष्णव मेळावा असल्यामुळं एक संतांच्या संगतीचं महत्व सांगण्याचा मानस माझा आहे। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र पिंपरी आंधळे पिंपरी मध्ये सुरू असणारा हा महाशिवरात्री निमित्त महावैष्णव मेळावा आणि या मेळाव्यातील ही कीर्तनाची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे। नाना भाऊने फोन केला, म्हणले महाराज आम्हाला तुमची तारीख पाहिजे, पण रात्रीचे दिवस म्हणत होते, पण मला काही रात्रीचं शक्य नव्हतं। म्हणलं नाना भाऊ रात्री काय मला यायला जमणार नाही। म्हणले महाराज मग सकाळचं, हा म्हणलं सकाळी जमेल। म्हणून हा योग या ठिकाणी आलेला आहे, सुयोग आलेला आहे आणि आज त्यांच्याकडूनच कीर्तनाचं सौजन्य आहे का नाही। आणि त्यांच्या आई द्रौपदाबाई अच्युतराव आंधळे आईच्या नावानं त्यांनी हे सौजन्य दिलेलं आहे आणि योगायोग बघा आज मायचा वाढदिवस बी आहे का नाही, म्हणून जोरदार टाळ्या एकदा आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे ते सद्गुरु बाजीराव बाबा आंधळे बाबांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आहे। अध्यक्षतेखाली काय नाव विलास महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि बाजीराव बाबांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा मृदंगाचार्य महाराज, हनुमान महाराज आहेत आमचे, गायनाचार्य सगळीच महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि या कार्यक्रमासाठी आमच्या वाशिम जिल्ह्याचे उपजिल्हा अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन, टाळ्या वाजवा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबाराय, थोडा आवाज दे बाळा। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत संगतीचं महत्व सांगतात। सज्जनो, जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे बघा। मी थोडं सांगेल पण चांगलं सांगेल ना। जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे। माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं, माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो, माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं।
पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्यादमा संत जेणे किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. बघा, राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराची संगत करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. पैलवानाची संगत करा, पैलवानकी यायला वेळ लागणार नाही. ज्याचा संघ जीवनामध्ये घडतो त्याचा रंग हा माणसाच्या जीवनाला चढत जात असतो. म्हणून आमच्या मराठवाड्यामध्ये अशी एक म्हण आहे बघा, तुम्ही विदर्भातले आमच्या मराठवाड्यात अशी एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. तुमच्याकडे पण आहे का? अरे मला वाटलं भागाभागात बदल असेल. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जातात, तुमच्या इकडे हा जीव गेल्यावर का? मग सारखंच आहे. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला म्हणजे त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा मानवी जीवनावर होणारा संगतीचा परिणाम आहे. कबीरदास महाराज याच्यासाठी एक दुआ खर्च करतात, बाजीराव बाबा. जो जैसी संगती करे वैसे ही फललीन, कदली शिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. जाऊ द्या, सोपं उदाहरण सांगू का? एका विहिरीचं पाणी तुम्ही कारल्याला सोडा, ते कारल्याला काय बनवतं? बोला बोला बोला, कडू बनवतं. मोकळं बिनधास्त बोलत चला, असं टेन्शन घेऊन बसू नका. थोडा आवाज देत आला. एका विहिरीचं पाणी तुम्ही कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. त्याच विहिरीचं पाणी मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी ऊसाला सोडा, ते ऊसाला गोड बनवतं. मग पाणी एका विहिरीचं का बदललंय? त्याच विहिरीचं पाणी आहे, कारल्याला कडू, मिरच्याला तिखट आणि ऊसाला गोड. तसं पाणी आंधळे पिंपरीच आहे. नाही कळलं का तुम्हाला? पण काही कारल्यासारखे कडू आहे, काही मिरच्या सारखे तिखट आहे, तर काही सद्गुरु बाबा सारखे गोड आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? पाणी त्याच विहिरीचं आहे, संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. मी गाडीत येता येता छान वाचलं बघा, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधी बी परवडलं. म्हणू द्या एखाद्याने एकल खुरं येते, काही अडचण नाही आपल्याला, पण आपलं नाश तर होणार नाही ना. त्याने काय म्हणावं ना आपलं जीवन बदलावं असं थोडंच काही आहे महाराज. नाही, आपल्या मनाला वाटलं पाहिजे आपण सज्जन आहे आणि असले बी पाहिजे, नाही तर मनालाच वाटून फायदा नाही. तसं तर चोराला बी वाटतंय. हा विठाला संग मत करो राजा का. तुम्ही ऐकायला चांगले लोक दिसता मला, जरा शेटव करून त्याच्यामुळे चांगलं बोलतो. हा, संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे. संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे. संग संग करो सद्गुरु का पता नहीं कब हरी से मिला दे. राजाच्या संगतीत गेलं तर एखाद्या दिवशी तरी रडायची वेळ येईल, आणि संतांच्या संगतीत गेलं तर एक दिवस तरी देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला की कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते, आणि वरिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. हा, वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही. हा, वाल्या कोळ्या एवढा पापी एकही माणूस या मंडपात नाही, मी गॅरंटीनं सांगतो. चला, तुम्ही करून करून किती पाप केला असेल, खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील. याच्यापेक्षा काय, याच्यापेक्षा काय पाप आहे तुमच्या जीवनात मला सांगा. अहो, वाल्या कोळ्याने माणसं मारले त्याची गणना करता आली नाही. अपार पाप केले होते ना. अपार कशाला म्हणतात? ज्याचा अंतही नाही आणि पार नाही, अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी माझ्याकडे लक्ष द्या, त्याला नारदाची सद्गुरूची संगत झाली, आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण देऊन ठेवलं. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्वाचं आहे.
एक डाकू जर संत पदापर्यंत जाऊ शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही शोकांती. काय महाराज, आपण एखाद्याच्या कपडाला गंध पाहा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं दुसऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे. म्हणजे हे बी किती इमानदार आहे बा. लक्षात ठेवा, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. एकटा सरपंच गाव बदलेल. सरपंच आहे काही पुढे येणार? हा बर. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. बघा लक्षात ठेवा, मला आपण कधीतरी स्वतःचं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे. बुरा जो देखन मैं चला, सद्गुरुजी, बुरा जो देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा नको. जगाकडे पाहायला गेलो वाईट कोण आहे, तेव्हा स्वतःकडे पाहायची वेळ आली आणि मग कळला रे माझ्या एवढं तर वाईट कोण नाही. हे बघा, कुणाच्याच पाया पडू नका. रोज सकाळी उठल्यावर स्वतःच्या पाया पडा. पण स्वतःच्या पाया पडायच्या अगोदर तुम्ही तुमचा तपासा, मी पाया पडायच्या लायकीचा आहे का? जीवन बदलायला वेळ लागणार नाही महाराज. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहे. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहे. बघा बरं का, जीवनाचं कल्याण व्हायला जास्त कीर्तन, जास्त कथान हे ऐकण्याची गरज नाही. वाल्या कोळी कथेत बसले असं उदाहरण नाही. वाल्या कोळ्याने कीर्तन ऐकलं असं उदाहरण नाही. वाल्या कोळी कुठे दिंडीत गेले असं उदाहरण नाही. 2 शब्द कानावर पडले राम आणि 2 शब्दात जीवनात बदल करून घेतला. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. आता कनिष्ठाचा संघ बघा, आवाज दे बघा. अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्युज असेल का हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. असं जागरा माना काय हलवायला लागल्या. आयरन कोणाच्या घरी असते? लोहाराच्या. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. बाळा तुम्ही आयरन पाहिली का? बोला बोला बोला. आयरन पाहिली का? नाही का? कॅम्प्युटरचं युग आहे. संसारात येते संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही. आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठे जावं लागायचं? आडावर. गावाच्या बाहेर आड राहायचा आणि तिकडे जायचं. अर्धा दिवस बायाचा पाणी भरण्यात जायचं. सगळ्यात मोठं टेन्शन पहिलं पाणी भरायचं. बरोबर आहे का? मग तिथं जायचं, आडावर बादलीने पाणी काढायचं. करण्याचा आवाज कमी राहतो बाळा. आडावर जायचं, बादलीने पाणी काढायचं, डोक्या अंडा घ्यायचा, घरी यायचं, रांगीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का माय? आता सुविधा आहे. आता पाणी भरायचं म्हणलं की आडावर जायचं नाही. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता त्याच्याही पुढची सुविधा आली. नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालायची. कमी करायच्या नाही महाराज. जमा बदलत चालला आहे. आयरन लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल, घणात घुसेल, पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घनी, तोचे मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. खरा हिरा घणात घुसेल, आयरनीत घुसेल, पण फुटणार नाही. पण घणानं सुद्धा न फुटणारा हिरा ढेकणाच्या संगतीत आला तर
ढेकणाच्या संगतीत आला तर भंगून जायला वेळ लागत नाही. लक्षात माहित आहे ना, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा